रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या 30 दिवसाच्या पारायणाचा आज 15वा दिवस आहे. ओवी क्रमांक 13व्या अध्यायाच्या ओवी क्रमांक 68 पासून ते 367 पर्यंत ओव्या वाचून पाहणार आहोत. आज विजयादशमी आहे. विजयादशमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. वेदीचे ब्रचाम सूत्र देखणेपणे पवित्र परितयाही क्षेत्र नेनवेची आणिके बोते महाकवी हेतू म्हणते या लागी मती भेजिल्या पर्यायशी ही एवढे की अमू के याचेची पुढे हे कोणाही वर पडे होयचे ना. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः यतक्षेत्रं समासेन सविकारं बुधावृतम्. 5 महाभूते अहंकार, बुद्धी, अव्यक्त मूल प्रकृती आणि 10 इंद्रिय व 11वे मन आणि इंद्रियांना गोचर असे 5 10 विषय. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकाराचं क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. तरी महाभूत पंचको आणि अहंकार एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा आणि कै एको विषयांचा दशको सुख दुःख द्वेषो संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितले तुझ प्रति आगवीची. आता महाभूते कवने कवन विषयो कैशी करणे हे वेगळाले पणी एक सांगो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम एक तुझ सांगितले भुज महाभूते 5 आणि जागती दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवशी चंद्रगुडू. नाना प्रौढ बाळकी तारुण्य राये थोके कान फुलता कळिके अमोदू जैसा किंबहुना काष्टी वन्नी जेवी किरीटी देवी प्रकृतीचा पुटी गोप्पिजो असे जैसा जरू धातू गतू अपत्याचे मीश पाहतो मग झाल्या तू बाहेरी व्यापे तैसी 5ही गाठी पडे जय देहाकारू उघडे तैनाचवी चौकडे तो अहंकारू गा. नवल अहंकाराची गोठी विशेषेन लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐसा चिन्नी जाणिजे बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे निमेळे भांडून येते पाळे विषयांचे. तो सुख दुःखांचा नागोवा जेथ उमानो लागे जीवा तेथ दुईशी बलवा पाडूजे धरी. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काही मैळ हे चोख ऐशे निवळी. जे अधमोत्तम सुजे जे साने थोर बुजे ज्या दिठी पारखिजे विशो जीवे. ते जे तेज तत्वाचे आदी जे सत्वगुणाचे व्रते जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे.
अर्जुना ते गा जान बुद्धी तू संपूर्ण आता एके ओळखन अव्यक्ताची पै सांख्यांचा सिद्धांती प्रकृती जे मामती तिची ते प्रस्तुती अव्यक्तगा आणि सांख्ययोग मते प्रकृती परिसविली तू ते ऐशी दोन्ही जरी जेथे विवंचिले तेथ तुझी जे जीवदशा ते नाव विरेशा येथे अव्यक्तायसा पर्यावो हा तरी पालया रजनी तारा लोपती गगनी का हारपे अस्तमानी भूतक्रिया ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी उपाधी लपी पोटी कृतकर्माचा का बीज मुद्रेया तो थोके तरु समस्तू का वस्त्रपण तंतू दशे राये तैसे सांडुनिया स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊन जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आगवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाने ज्ञान करणे पाचवे ये तत्व मेळा पंकी सुख दुःखाची उखी बुकी बुद्धी करीती मुखी पाची मग वाचानी कर चरणानी आदो द्वारो पायू हे प्रकार पाच अनिक कर्मेंद्रिय मणिपती ते ये जाणी जती ऐके कैवल्यपती सांगतसे पै प्राणाचा अंतरी क्रियाशक्ती जय शरीरी तीची रिगी निगी द्वारी पाचई एवं दाहा ही करणे सांगितले देव मने परिसाता पुढेपणे म्हणते ऐशे जे इंद्रियाने बुद्धी माझारिलिये संधी रजोगुणाचा खांदी तरळत असे निळिमा अंबरी का मृग तृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वाहू झाले आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशदा एकची झाले मग तिन्ही दाही भागे देहधर्माचा खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुराला तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेने ते बुद्धीशी बाहेरी अहंकाराची उरावरे आयसा ठाई माझारी बळियावले वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू जे प्रवृत्तीशी मूळ कामा जयाचे बळ जया खंड सुये छळ अहंकाराशी जे इच्छे ते वाढवे आशे ते चढवे जे पाठी पुरवी भयाशी गा द्वैत जेथे उठे अविद्या जेने लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझे संकल्पे सृष्टी घडी सवेचे विकल्पोनी मोडे मनोरथांची उतरंडी उतरीरची जे भुलीचे कोहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने ते गा किरीटी मन या बोला नाही यान आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्शो आणि शब्दो रूपरस गंधो हा विषयी पंचविधू ज्ञानेंद्रियांचा येचे पाचद्वारे ज्ञानाशी धाव बाहेरे जैसा का हिरवे चारी भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गो अथवा स्वीकार त्यागो चंक्रमण उत्सर्गो बिनमूत्राचा हे कर्मेंद्रियाची पाच विषय गा साच जे बांधोनिया माच क्रिया धावे ऐसे ही दाही विषय ये देही आता इच्छा तेही सांगी जैल
तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे ऐशी यावरी चेतवे जेगा वृत्ती इंद्रिया विषयांची भेटी सरसेच वेगे उठे कामाची बाहुटी धरून या जे चेनी उठिलेपणे मनासंग धावणे न रिगावे तेथ करणे तोंडे सुती जे वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेळे विषया जिया गोडी ते गा इच्छा आणि इच्छिल्या सांगडी इंद्रिया मेशन जोडे तेथे जोडे ऐसा जो डावो पडे तो चिद्वेषो आता यावरी सुख ते यवम वेद देख जेने एकेची अशेष विसरे जीव मना वाचे काय जे आपुलिया नवाये ते स्मृतीची त्राय मोडीत जे जयाचे निजालेपणे पांगुळा होय जे प्राणे सात्विकाची दुने वरीही लाभो काघव्याची इंद्रिय वृत्ती हृदयाचा एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सूय जीव आत्मयाचे लाय तेथ जे होय तया नाम सुख आणि ऐशी ही अवस्था न जोडता पार्था जिजे तेची सर्वथा दुःख जाणे ते मनोरथ संगे नवे एरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीचे उपाये सुख दुःखाशी आता संगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाव पांडुसुता चेतना येथे जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी जे ती अवस्था तरी पालटेना मन बुद्ध्यादी आगवी जे चेने टवटवे प्रकृती वन माधवे सदाची जे जडा जडी अंशी राटे जे सरीशी ते चेतना गा तुझशी लटके नाही पै रावू परिवारू नेने आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचे ने पूर्णपणे सिंधू भरते नाना भ्रामकाचे सन्निधान लोह करी सचेतन का सूर्य संगूजन चेष्ट वेगा आगा मुख मेळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवे पार्थात या परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपयोग जडा मग ते चेतना मनिपे पै अर्जना आता धृती विवंचना भेदू ऐक तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते निरे न नाशिजे निराते आटी तेज तेजा वायुचे झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी तेवीची कोणीही वेळे आपण काही सयाही न मिळे हा तरी गोनी वेगळे आकाशे ऐशी पाचही भूते न साहते एकमेकांते की ते ही ऐक्याते देहाशी येते द्वंद्वाची उखे विके सोडोनी वसती एके ते पोखी निज गुन्हेगा ऐशे न मिळे तया साजने चळे धैर्य जेने तया नाव म्हणे धृती मेगा आणि जीवेशी पांडवा या 36 मेळावा तो हा येथ जाणावा संघात पैगा एवं 36 भेद सांगितले तुझ विशद ये आई तुलिया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे रथांगाचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का धोर्द वेवा नाव देहो करी तुरंग समाजे सेनाना मनिपजे का वाक्य मनिजती पुंजे अक्षरांचे का जळधरांचा मेळा वाच्य होया बाळा नाना लोका सकळा नाम जग का स्नेह सूत्रवन्नी
मिळू एके स्थानी धरिजे तो जनी दीपो होय. तैसी 36 ये तत्वे मिळती जेने एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणे पे. आणि वाहते निभौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. एकाचे निमते देह म्हणते याते पर्यासो हे अनंते नामे या. पै तत्पर तत्वा आरोग्ये आणि स्थावरांता अंतवते जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. परे सूर नर उर्गे घडताये योनी विभागी ते गुण कर्म संगी पडिले सांते. हेची गुण विवंचना पुढा मनिपेल अर्जुना प्रस्तुता ज्ञाना रूप दावो. क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञानायक. जया ज्ञाना लागे गगन गिळता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडून. न करीती सिद्धीची चाड न धरिती रुद्धीचे भिड योगायशी दुवाड हिळशिती. तपो दुर्गे ओलांडित वक्रतुकोटी ओवांडित उलथून सांडित कर्मवल्ले. नाना भजन मार्गे धाव भजन मार्गे धावत उघडांगे एक रिगताची सुरंगी सुषुम्नेची. ऐशे जे ज्ञानी मुनीश्वराशी वृत्ताने वेद तरुचा पानोवानी हिंडताती. देईल गुरु सेवा या बुद्धे पांडवा जन्माचा सांडवा टाकीत जे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्येउने आणि जीवात्मया बुझावणी मांडून दे. जे इंद्रियाची द्वारी आडी प्रवृत्तीचे पायमोडी चैतन्याची फेडी माणसाचे. द्वैताचा दुकाळ उपाये साम्याची सुयाने होये जया ज्ञानाची सोये ऐशे करी. मदाचा ठाऊची पुशी जे महामोहा ते ग्राशी निधी आप परू ऐशी भाषुरे. जे संवाराती उन्वळे संकल्प पंको पाकाळे अनावरा वेंटाळी ज्ञेयाते जे. जयाचे उजाळे उघडते बुद्धीचे डोळे जीव दोंधावरी लोळे आनंदाच्या. ऐशे जे ज्ञान पवित्रैक निधान जिथ विटाळले मन चोख की जे. आत्मया जीव बुद्धी जे लागले होते क्षय व्याधी ते जयाच्या सन्निधी निरुचा ते. आणि रूपके निरूपिजे ऐकता बुद्धी आणि जे वाचून डोळा देखिजे ऐशी नाही. मग तिची ये शरीरी जय आपुला प्रभाव करीत इंद्रियांचा व्यापारी डोळाही दिसे. पै वसंताची रिगवणे झाडाचे निसाजेपणे जाणीजे ती करणे सांगती ज्ञान. आगा वृक्षाशी पाताळी जळ सापडे पुळी ते शाखांचे बहाळी बाहेर दिसे. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे. अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्य पुरुष. नातरे केळी कापूर झाला जेवी परिमळे जाणू आला का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी पाखे पाखे. तैसे हृदयीचे निज्ञाने जे देव उमटते चिन्हे ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. अमानित्व दंभरहितता अहिंसा सर्व सहनशीलता सरळपणा सद्गुरु सेवा म्हणजे आंतर व बाह्य शुद्धी स्थैर्य
अंतकरण निग्रह तरे कवनेही विषयीचे साम्य होण्याला रुचे संभावितपणाचे उजे जया आथिलेचे गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूपांगा तै गजबजो लागे कैसा व्याधी रुंदला भ्रगु जैसा का बाही तरता वळसा दाटला जेवी पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे गरिमी ते अंगाकडे येऊच निधी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नायकावे हा मुकायशी नोहावी शेची लोका तेथ सत्काराची गोठी के आदरा दिल भेटी मरणीची साठी नमस्कारिता वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडेत परी विडवे माझी पडे महिमे भेने चातुर्य लपवे महत्व हारवी पिशेपण मिरवी आवडूनी लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू उगेपणी चांगू आती भरू जगे अवज्ञाचे करावी संबंधे सोयची न धरावी ऐशी ऐशी जीवी चाडबऊ तळवटे पण बाणे अंगी हिनावो खेवणे ते तिची करणे बहुत करोनी हा जितूना नोहे लोक कल्पे येणे भावे तैसे जिने होवावे ऐशी आशा पै चालता का नोहे की वारे निजातू आहे जनायसा भ्रमू जाये तैसे होईजे माझे असते पण लोपो नावरूप हारपो मज झने वाशिपो भूत जात ऐशी जयाची नवशी जो नित्य एकांता जातो जाये नावीची जो जिये विजयनाचेनी वायू आणि तया पडे गगनेशी बोलो आवडे जीवे प्राणी झाडे पडियंती जया किंबहुना ऐशी चिन्ह जया देखसे जाणतया ज्ञानेशी शेज जाहली पै अमानित्व पुरुषी ते जाणावे ये मिशी आता धंबाचिया ओळखीशी सौरसू देव तरी आदंबित्वायचे लोभियाचे मन जैसे जीव जावो परी नुमसे ठेविला ठावो तया परी किरीटी पडिलाही प्राण संकटी परी सुकृत न प्रकटी अंगे बोले खडाने आला पाहना पळवी जेवी अर्जुना काराहे पन्यांगना वडीलपणे आढ्यू आतुडे आडवे मग आड्याता हारवी नातरी कुळवधू लपवी अवे वाते नाना कृषी वळू आपुले पांघरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य वरे वरे देहन पूजे लोकाते नरंजे स्वधर्म वाग्ध्वजे बाधो नेने परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासले न शके विकू जोडले स्थितीसाठी अंगभोगाकडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहु न म्हणे घरी दिसे साकड देहीचे आहे ते रोड परिधानी जया होड सूर तरुणसी किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळोन्या गाडे रसाळ जैसे का मेघाचे अंग छिल दिशे वारीनी जैसे जाईल परिवर्षती नवल घनवटते तैसा जो पूर्णपणी पाता धाते आयनी एरवी तरी वाणी तोच ठाव हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाये जयाचा ज्ञान तयाच्या हाता चढले
पैगा दंबपण म्हणितले ते हे जाण आता एक खून अहिंसेचे तरी अहिंसा बहुते परी बोलिले असे अवधारी आपुलाला मतांतरी निरूपिता परी ते ऐसे देखा जैशा खांडुनिया शाखा मग तयाची बुडुखा कुंप कीजे का बाहू तोडून विकीजे मग भुकेजी पिढा राखीजे नाना देऊळ मोडून कीजे पवळी देवा तैसे हिंसाची करुणी अहिंसा निपज विजय हा ऐसा परिपूर्ण मीमांसा निर्णय केला जे अवृष्टीचे निउपद्रवे गादले विश्वागवे म्हणून पर्जन्यष्टी करावे नाना याग तव ती इष्टीचा बुडी पशुहिंसा रोकडे मग हिंसेची थडी कैची दिशे पेरिजे नुसदी हिंसा तेथ उगवेल काय अहिंसा परिणवल पापा धिमसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेदू ही आघवा याची मोरा पांडवा जे जीवा कारणे करावा जीव घातू नाना रोगी आहाळली लोळते भूते देखिले ते हिंसा निवार वया केली चिकित्सा का तवते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका उपडविले समूळे सपत्रे एके आड मोडविले अजंगमाचे खाल काढविले एके गर्भी उकडविले पुटा माझे अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवविलिया शिरा ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त मग राखिले शिनत अनेक जीव आहो वसंती धवळारे मोडून केले देऊळ देव्हारे नागून व्यवहारे कवादी घातले मस्तक पांघुरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे नाना पांघुरणे जाळून जैसे तापणे झाले अंग धुने कुंजराचे बैल विकोने कोठा पुंसा लावोने गाठा या करणी की चेष्टा काही हंसो एके धर्माची आवानी गाळू आदरिले पाणी तव गाळी तया आहाळणी जीव मेले एकन पचितेची कन ये हिंसेचे फेन तेथ कदरतले प्राण हीची हिंसा एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडे हायसा सिद्धांतू सुमनसा ओळखे तू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हाव ये मती तरी कैशेनी ये आते गाळावे मनोनी पडिले बोलावे देवीची तुवाही जाणावे ऐसा भाव बहुत करुणी किरीटी हाची विषय ये गोष्टी एरवी काढ वाटी धावी गेल आणि स्वमताच्या निर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वे चुकीजे ऐशी ही अवधारी निरूपिते परी आता यावरी मुख्य जेगा ते स्वमत बोली जेल ऐशे रूप किजेल जेने उठल्या तुल ज्ञान दिशे परी ते अधिष्ठिलेनी अंगे जानिजे आचरतेनी बगे जैशी कसवटी सांगे वाणी आते तैसे ज्ञाना मनाची भीती सरिषेची अहिंसेचे बिंब उठी तेची ऐशे किरीटी परिसाता तरी तरंगून ओलांडितो
लहरी पायेन फोडितो सांचून मोडितो पाणी याचा वेगे आणि लेसा दिठी घालून यावेसा जळी बकू जैसा पाऊल स्वी का कमळावरी भ्रमर पायी ठेविती हळुवार कुचंबैल केशर या शंका तैसे परमाणू पांगू तले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपवून चाले ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहा भरितू जीवातळी अंतरितू आपुला जीव आयशिया जतना चाले जयार्जुना हे अनिर्वाच्य परिणाम माना पुरी जैना पै मोहाचे निसांगडे लाशी पिले धरी तोंडे तेथ दातांची आगरडे लागती जैसे का स्नेहाळू मायो तानयाची वास पायी ते दिठी आहे हळुवार जे नाना कमळदळे डोलविजते डाळे तो तिजेने पाढे बुबळे वारा घेपे तैशेनी मार्दवे पायो भूमीवरी नेशी तू जाय लागती ते थवय जना सुख ऐशिया लघिमा चालता कृमी कीटक पांडू सुता देखे तरी मागवता हळूची निगे मने पाऊ धडपडील तरी स्वामीची निद्रा मोडेल रचलेपणा पडेल झोती हन हे काकुळती वाहनी घे मागवती कोणीही व्यक्ती नवचे वरी जीवाचे निनावे तृणातेही नोलांडावे मग न लेखिता जावे हे के गोठी मुंगे मेरू नोलांडवे मशका सिंधू न तरवे तैसाल भेटलिया न करवे अतिक्रमू ऐशी जयाची चाली कृपा फळी फळाली देखसी जी आली दया वाचे स्वये श्वसनीची ते सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्या झाले अंकुर दशन तैसे पुढा स्नेह पाजरे मागा चालते अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपाधी तव बोलण्याची नाही बोलो मने जरी काही तरी बोल को नाही कुपेल का बोलता देखूही निगे तरी कोणाही वर्मी न लगे कोणाशी नरिये शंका मनी मांडिली गोठी हन मोडेल वाशी पैल कोणी उडेल आय कोणी जीव वांडिल कोणी जरी तरी दुवाळी कोणान व्हावी कवनाची भवई नुचलावी आयसा भाऊ जीवी म्हणून उगा मग प्रार्थिला विपाय जरी लोभे बोलो जाये तरी परिशी आता होय माय बापू का नाद ब्रह्मजी मुसे आले की गंगापय असलले पतिव्रते आले वार्धक्य का तैसे साचानी मवाळ मितले परीर सरळ बोल जैशी कल्लोळ अमृताचे पुरोदू वादू बळू प्राणी पाप ढाळू उपहासू चालू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यशिले अवगुणू जिया वाचा आणि तयाची परी किरीटी थाऊ जयाची दिठी सांडिल्या भ्रुकुटी मोकळिया भूती वस्तू आहे ती रूपोषके विपाये म्हणून वासन पाहे बहुत करुणी ऐसाही कोणी एके वेळे आतुले कृपेचे निबळे उघडोनी डोळे तिथे गाले तरी चंद्रबिंबोनी धारा निगता नव्हते गोचरा परी कसरे चकोरा निगती दोंदे तैसे प्राणियाशी होय जरी तो वास पाये तयावलोकनाची सोय कुर्मी ही नेने किंबहुना ऐशी तिथे
जयाची भूतांशी करई दे कशी तैसे चिते होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ तैसे जयाची हात निर्व्यापार अक्षमे आणि संन्यासिले का निरिंदनाने विजाले मुकेनी घेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही जे अकर्तयाचा ठाई बैसो येती सुडैल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळवलेली तेथ अंगावरिले वडवावे का डोळा रिगते झाडावी पशु पक्षा दावावी त्रास मुद्रा ये की उद्या गोठी नावडे दंडू काठी मग शस्त्राची किरीटी बोलणे के लीला कमळे खेळणे पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोपने ऐशी होईल हालवती रुमावळे या लागी अंगण कुरवाळी नखाची गुंडाळी बोटावरी तव करणे याचाची अभाव पर्यायसाही पडे ठावो तरी हाताहाचे सरावो जे जोडी जती का नाभी कारा उचलिजे हातू पडिल्या देजे आरता ते स्पर्शिजे अळू माळू हे उपरू दे करणे तरी आर्त भय हरणे नेनती चंद्र किरणे जिव्हाळा तो पाऊनी तो स्पर्शू मळया निळू खरपुसू तेने माने पशु कुरवाळणे जे सदारिते मोकळे जैशी चंदनांगे निसळे न फळताई नि फळे होतीची ना आता सुही वाग्याळ जाणे ते करतळ सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे आता म्हणतयाचे सांगो मनो जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलासे काही शाखा नव्हे तरू जळे विनाशे सागरू तेजाने तेजाकारू आन काही अवयव आणि शरीर हे वेगळाले काही जर की रसू आणि निर सिनियाती मनोनी हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनची गासावयव ऐसे जाणे जे बीज भुई खोविले तेचीवरी रूख झाले तशी इंद्रियद्वारी फाकले अंतरचे पै मानसीचे जरी ऐंशेची अवसरे तरी कैची बाहेरी वसंडेल आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी मग ते वाची दिठी कराशिये वाचोनी मनीची नाही ते वाचेची उमटेल काही बीजेविन भोई अंकुर असे उगमीची वाळून जाये ते ओघी कैचे वाहे जीव गेली आहे चष्टा देवी मनोनी मनपण मोडे तै इंद्रियादेच उबडे सूत्रधारे विन साई खडे वावो जैसे तैसे मन हे पांडवा मूळया इंद्रिया भावा हेची राहते आगवा द्वारी परे जे वेळी जैसे जे होनी आतु असे बाहेरी तैसे व्यापार रूपे या लागे साचो कारे मणी अहिंसा थावे थोरे पिकली वृत्ती आदरे बोभात निगे मनोनी इंद्रिये तिची संपदा वेचिता ही उदा वादा हिंसेचा धंदा करीते आती समुद्री वाटे भरिते तै समुद्रची भरी तरी आते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले हे बहु असो पंडितो धरुनी बाळकाचा हातो ओळिली व्यक्तो आपण जे तैसे दयालुत्वा पुले मने हात पाया आणिले मग तेथ उपजविले अहिंसे ते या कारणे किरीटी
इंद्रियांच्या गोठी मनाची चिराटी रूप केले. ऐसा मनी देही वाचा सर्व संन्यासू दंडाचा झाला ठाई जयाचा देखशील. तो जाणवे लाळ ज्ञानाचे वेळावळ हे असो निखळ ज्ञान चितो. जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे निरूपिजे ते पहावी हे उपजे तै तुची पावा. ऐसे म्हणितले देवे ते बोलो एके सांगावे परी फाकला हे उपसावे तुम्ही मज. मनाल हिरवे चारे गुरु विसरे मागेल मोर धरो का वारे लगे पाखिरू गगनी भरे. तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती पावल्या रसवृत्ती वाविला मती आकळेना. तरी तैसे नोहे अवधारा कारणा हे विस्तारा. एरवी पद तरी अक्षरा तिची. अहिंसा म्हणता थोडी परी तेची होय जी उघडी. जै लोटीच ती कोडी मतांजिया एरवी प्राप्ते मतांतरे. थातुंबुनी अंग भरे बोली जेल ते न सरी तुम्हा पाशी. रत्न पारखी यांचा गावी जाईल गंडकी तरी सोडावी. काश्मीरी न करावी मिळगणे जे कायसा वासू कापुरा. मंद जेथ अवधारा पिठाचा विकरा. ते साते मनोनी ये सवे बोलकेपणाचे निक्षोभे. लागसर न लभे बोला प्रभू. सामान्या आणि विशेषा सकळे किजेल देखा. तरी कानाचे मुखाकडे नेनाल ना तुम्ही. शंकेचे निगदळे जै शुद्ध प्रमेय मळे तै मागुता पाऊली पळे. अवधान येते का करुणी बाबुळीची बुंथी. जळे जे ठाती तयाची वास पाहती हंस काय. का आभ्रा पहिलीकडे येत चांदिने कोडे तै चकोरे चांचुवडे उचलती ना. तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथुने गावरी कोपाल. जरी निर्विवाद न भैल निरूपण न बुजाविता मते. न फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जे तुमते जोडून निधी. आणि माझे तव आघवे ग्रथन येण्याचे भावे. जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे. जाणून गीता जेवसरे धरिली मिया. जे आपुले सर्वस्व ध्याल मग येते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथून वेलवल साचची हे. का सर्वस्वाचा लोभू धरा ओलेचा वेरू करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. किंबहुना मज तुमची कृपा काज. ते लागी व्याज ग्रंथाची केले. तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून मतांगे बुडो ठेला. तव कथे पसरू झाला श्लोकार्थू दुरी गेला. की जो क्षमा या बोला पत्या मज. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे बेळू. ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. का सव चोरा चुकविता दिवस लागल्या माता. कोपावे की जीविता जिताने कीजे. परे यावरील हे नव्हे तुम्ही सायले तेची बरवे. आता उधारी जो देवे बोलिले ऐसे. मने उन्मेक सुलोचना सावध होये अर्जुना. करू तुझ ज्ञाना ओळखी आता. तरी ज्ञान गाते येते
ओळख तू निरुते आक्रोशी विन जेते क्षमाशी आगाध सरोवरे कमळिनी जिया परी का सदैवाचा घरी संपत्ती जैशी पार्था तिने पाडे क्षमा जया ते वाढे तीही लक्षे ते पुढे लक्षण सांगो परी पडी ते लेणे अंगी भावे जेने धरिजे ते विसाहणे सर्वची जया त्रिविध मुख्या गवे उपद्रवांचे मिळावे वरी पडल्या नवे वाकुडा जो अपेक्षित पावे ते जेने तोषे मानवे अनपेक्षिताही करवे तोची मानू जो मानापमाना ते साये सुख दुःख जेथ सामाये निंदा स्तुती नोवे दुखंडू जो उन्हाळेनी जोन तापे हिमवंते न कापे कायशेनी हे न वाशिपे पातले या स्वशिखरांचा भारू नेने जैसा मेरो धरा यज्ञ सु करू ओझे न म्हणे नाना चराचरी भूती दाटनी नवेक्षिते तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना घेऊने जळाचे लोट आलिया नदी नदाची संगाट करी वाढ पोट समुद्र जेवी तैसे जयाचा ठाई न सहाने कयेची नाही आणि सहा तू असेही असे ऐशेही स्मरण नुरे अंगाजे पातले ते करून घाली आपुले तेथ साहतेनी नवले घे जेना हे आना क्रोश क्षमा जया पाशी प्रियोत्तमा जाणतेने महिमा ज्ञानाशी गा तो पुरुष पांडवा ज्ञानाचा बोलावा आता परीस आर्जवा रूप करू तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडी तया ही दोषे एकची का तोंड पाहुनी प्रकाशो न करी जीवी चंडांशो जगा एकची अवकाशो आकाश जैसे तैसे जयाचे मन माणसा प्रती आन नभे आणि वर्तन ऐसे पैते जे जगचे सनोळख जगेशी जुनाट सोयरिक आप पर हे भाक जाणणे नाही भलतेने शिही मिळू पाणी आयसा ढाळू कवने विखी आडळू नेगे चित्त वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका निहाव नाही जया माये पुढे बाळका रिगतान पडे अवंका तैसे मन देता लोका नालूची जो फाकलिया इंदेवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेनी जीव चोखाळपण रत्नाची रत्नावरी किरणाची तैसे पुढा मन जयाची करणे पाठी आलोचू जो नेने अनुभवची जोगावणे धरी मोकली अंतःकरणे नवीची जया दिठी नोहे मीनधी बोलणे नाही संदिग्धी कवनेशी हीन बुद्धी राहटी जेना दाये इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पार अमृताची धार तैसे उजो अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा जाणते तिची घरटा ज्ञानी केला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय श्री कृष्णार्पणमस्तु।